तर नमस्कार भाऊनो, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व बरे असाल. माझं नाव आहे रोहित आणि मी बनवतो मिनी ब्लॉग्स. आपल्या 365 डेचा चॅलेंजचा आज आहे डे 31 आणि आपण रोजच्या सारखी आपली रिक्षा सुरुवात करून निघालो होतो कोकोनगर व्यायामशाळेच्या इथे. पण पहिलं भाडं लागतं मला शिवाजी तलावच्या इकडे पराग स्कूलला. तर पॅसेंजरला पराग स्कूलला ड्रॉप करून आपण जाऊया कोकोनगर रिक्षा स्टँडला. तिथं आल्याच्यानंतर माझा नंबर येतो, पॅसेंजरला बसून रिक्षा ड्रॉप करतो ईश्वरनगरला. दुपारच्या नंतर मारतो मीटर भाडे, एक भाडं मारतो नाऊरचं, एक भाडं मारतो मी कांजूर मार्ग LBS रोडच्या इकडे. आणि दुपारी येतो मी पंक्चरवाल्याकडे. तुम्हाला माहिती असेल की शनिवारी आपल्या गाडीच्या टायरची हवा कमी झाली. तर पंक्चर झाला की हवा कमी झाली माहिती नाही, हाच आहे तो टायरचा याला बनवून घ्यावा. तर सर्वात पहिला हा टायर आपल्याला खोलावा लागेल. त्यासाठी आपल्याला गाडीच्या पाण्याची जरूरत पडेल. हा पाना या टायरसाठी आणि छोटा पाना आपल्याला जॅक खोलावा लागेल. पटापटा चला, मी माझ्या गाडीचा पहिला जॅक खोलतो. जॅक खोलल्याशिवाय टायर बाहेर निघत नाही. तर आता जॅक खोलला, हे 2 नट खोलून चला गाडीचा टायर आपण बाहेर काढूया. आणि येते तो पंक्चरवाल्याला बनवल्याच्या नंतर भाई आज तर ऊन एवढं होतं ना की काय सांगू, खूप जास्त गरमी होत होते. बघू शकतो किती ऊन आहे. तर मी येतो ऊसाच्या रसच्या दुकानात, मस्तपैकी एक ग्लास ऊसाचा रस पितो आणि दुपारी जातो घरी गेल्याच्या नंतर पुन्हा संध्याकाळी रिक्षा काढतो. तेव्हा येतो मी आपलं कमल ऑटो पार्टकडे, त्यांच्याकडनं घेतो मॅक 20 ऑइल आणि आपण टाकूया आपल्या गाडीमध्ये. छोटा डबा आहे, 110 रुपयाला भेटतो, कोणी पण टाकू शकतो. त्याच्यानंतर मला माझ्या वडिलांचा फोन येतो, बोलतं गाडीचं छोटंसं काम करायचं आपल्याला, चल घाटकोपरला जाऊया RC मॉलच्या इकडे. RCT मॉलच्या इकडे आल्यावर इकडे काहीतरी मॉडिफिकेशन करणार आहे. काय मॉडिफिकेशन करणार तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल. आजचा ब्लॉग करतो आहे. अँड थँक्यू सो मच. बाय बाय गाईज, लव यू ऑल.